यानंतर एक महत्त्वाची बातमी आपल्याला पुण्यातून भोरमधून पाहायची आहे। 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। भोरमधील अत्याचार घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। पुणे भोरमधील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि त्यानंतर या चिमुरडीची हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आपण बातमी बघतोय। एका बाजूला नसरापूरमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेत, निषेध मोर्चा काढला जातोय आणि जोपर्यंत या संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, कठोर कारवाई त्याच्यावर होत नाही, तोपर्यंत मोर्चा सुरू राहील, आंदोलनं केली जातील अशी भूमिका ज्यावेळेला गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी घेतली होती त्याच वेळेला आता मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे निर्देश अधीक्षकांना गेल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्याचबरोबर एक शिष्टमंडळ गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवायला हवंय अशी देखील भूमिका या आंदोलकांकडून घेतली जाते। तर दुसऱ्या बाजूला आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी तुषार रुपनवर आपल्याला। तुषार, ही चिमुरडी आपल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर गावी सुट्टीसाठी आजी आजोबांकडे गेली होती। मात्र या चिमुरडीवरती निर्घृण अत्याचार करण्यात आले, त्यानंतर हत्या करण्यात आली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। मात्र या सर्व प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद झालेला आहे। कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। या संदर्भामध्ये आरोपीला कठोरात कठोर कशी शिक्षा होईल या संदर्भात देखील निर्देश देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय नसरापूरमधली आहेत। नसरापूरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, कारण घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळेच त्याची व्याप्ती समजून मुख्यमंत्र्यांनी आता निर्देश दिलेले आहेत। ही घटना फक्त एका गुन्ह्याची घटना नाही आहे, तर ती आपल्या समाजाच्या जिवंत जखमेवर मीठ सोडणारी घटना आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। 4 वर्षांची मुलगी, जिला अजून आयुष्याचा अर्थ देखील कळलेला नव्हता, ती आज आपल्यात नाही आहे। आणि हे जर ऐकून आपल्याला राग येत नसेल तर मग आपण माणूस म्हणून जगतोय का, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवाय। सध्या आपल्यासोबत थेट राज्यमंत्री योगेश कदम जोडले गेलेत। घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबासोबत जर का अशी घटना घडली असती तर माझी प्रतिक्रिया जशी असती तशीच प्रतिक्रिया आज मंत्री असताना आमची असणार आहे। अर्थातच कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी असे आमचे 100% प्रयत्न असतात। तर राज्यमंत्र्यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। भोरमधील आरोपीला कठोर शिक्षा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा देखील आदेश थोड्या वेळापूर्वीचे आपण ऐकलेत। पुणे ग्रामीणच्या अधीक्षकांना त्यांनी आदेश दिलेले आहेत, कठोरातली कठोर शिक्षा या आरोपीला व्हायला हवे। या सगळ्या संदर्भात आता फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र ग्रामस्थ अद्याप ऐकायला तयार नाहीत। जोपर्यंत कठोर शिक्षा त्याला खरंच होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं असंच सुरू राहील। सकाळी सुरू झालेला हा निषेध मोर्चा जी घटना झालेली आहे ते अत्यंत हृदयद्रावक आहे।